नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज शुद्ध गाईच्या तुपाचे फुलवाती बनवणार आहे आणि भिजवून पण दाखवणार आहे। तर यासाठी मी तूप घेतलेलं आहे वितळण्यासाठी। तर वाती करण्यासाठी दूध घ्यायचे, 1 चमचा दूध घेतलेला आहे। याच्यामध्ये हळदी, कुंकू आणि चंदन टाकून घ्यायचे आणि सर्व मिक्स करून बाजूला ठेवायचे आणि कापूस घ्यायचा आहे। तर कापूस मी सरकी काढलेला घेतलेला आहे। 2 बोटात मैल एवढा बाजूला काढून घ्यायचे कापूस वातीसाठी। तर अशा पद्धतीने वाती तयार करून घ्यायच्यात आणि कापूस अशा पद्धतीने एकावर एक ठेवून अशा पद्धतीने मोदकाच्या आकाराची वात तयार करून घ्यायची। तर थोडा थोडा कापूस आणि थोडंसं दूध लावून अशा पद्धतीने वात तयार करून घ्यायची। वरचा भाग थोडासा उंच करून घ्यायचा आहे आणि थोडासा कापूस लावायचा आणि थोडी जाड करून घ्यायची आणि खालचा भाग एकदम बोटाने अशा पद्धतीने चपटा करून घ्यायचा आहे। तर बघू शकता एकदम छान अशी वात तयार झालेली आहे फुलवात। अशाच पद्धतीने मी आणखीन एक तुम्हाला वात करून दाखवणार आहे। थोडासा कापूस बाजूला काढून घ्यायचा आणि अशा पद्धतीने एकावर एक कापूस ठेवायचा आहे आणि बाजूचे दोरे निघालेले अशा पद्धतीने एक ठिकाणी गोळा करून घ्यायचे आणि दूध लावून घ्यायचे थोडं आणि दूध लावल्यानंतर थोडासा कापूस लावून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने सर्व वाती तयार करून घ्यायच्यात। तर बघू शकता एकदम सुंदर अशी वात तयार झालेली आहे। सर्व वाती मी अशाच पद्धतीने तयार करून घेतल्यात। तर आता अशा पद्धतीच्या साच्यामध्ये टाकणार आहे मी। एक एक वाती सर्व साच्यामध्ये टाकून घ्यायच्यात आणि ह्याच्यामध्ये कोमट तूप झालेलं आहे, आता ओतून घ्यायचं ह्याच्यामध्ये। तर पूर्ण वाती भिजेपर्यंत ह्याच्यात ओतायचे। एकदम भरून साच्या ओतून तूप ओतायचे आणि आता 1 तासासाठी मी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे। तर एका प्लेटमध्ये ठेवायचे आणि नंतर फ्रीजरमध्ये ठेवायचे। तर 1 तास ठेवायचे ह्याला। 1 तासानंतर बघू शकता एकदम छान अशा वाती तयार झालेल्या आहेत। ते तुम्हाला मी बाजूला काढून दाखवत आहे साच्यामधून। तर बघू शकता एकदम छान असा आकार पण आलेला आहे। तर अशाच पद्धतीने मी सर्व वाती तुपामध्ये भिजवून घेतलेल्या आहेत आणि एका डब्यामध्ये भरून ठेवायच्यात। तर अशा डब्यामध्ये भरून ठेवायच्यात आणि ही डबा फ्रीजमध्ये ठेवायचा। वर ठेवल्यावर आणखी वितळण्याची शक्यता असते सध्या गरमी असल्यामुळे। तर मी आता सर्व वाती ह्याच्यामध्ये काढून ठेवणार आहे डब्यामध्ये आणि फ्रीजमध्ये ठेवायचे। तर बघू शकता एकदम छान अशा वाती तयार झालेल्या आहेत। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।